वर्धा शहरामध्ये वर्धा सेलू विधानसभामध्ये इलेक्शनच्या अगोदर जो भाजपच्या विरुद्ध प्रचंड राग दिसत होता, पण तसंही असताना काँग्रेसला न झालेली वोटिंग व निवडून आलेले भाजपचे उमेदवार यांचं एक आंतरिक विश्लेषण आपण घेऊया. मी बोलतोय पंकज मानेकर ऑन अनफिल्टर्ड स्टोरीज. मित्रांनो, इलेक्शनच्या अगोदर तसं बघायला गेलं तर भाजपच्या विरुद्ध जनमानसामध्ये एक प्रचंड राग, एक प्रचंड निराशा दिसून येत होती. पण ही निराशा कुठेही वोटिंग मध्ये कन्वर्ट न होता उलट ते भाजपच्या पथ्यावर पडलं आणि भाजपच तिथे एक आपली सीट रिटेन करण्यात यशस्वी झाले. याचे काही मुख्य कारण आपण जाणून घेऊया. जसं सगळ्यात पहिलं मुख्य कारण आहे काँग्रेसने केलेलं सीट सिलेक्शन. प्रॅक्टिकली कुठेही जनमानसात मागल्या 10 वर्षापासून जनसंपर्क नसलेले काँग्रेसचे नेते त्यांनाच इथे तिकीट देण्यात आली. अगदी पारंपरिकरित्या मागल्या 50 वर्षापासून एकाच घराण्यात ही तिकीट जाते आहे, याचा एक जनमानसात रोष होता आणि त्या कॅन्डिडेट बद्दलची एक नेगेटिव्ह इमेज बनलेली होती. श्री शेखर शेंडे यांची एक इमेज शहरी भागामध्ये थोडीशी नेगेटिव्ह असल्यामुळे लोकांनी भीतीपायी, फक्त भीतीपायी की हे कॅन्डिडेट आम्हाला नकोत म्हणून राग असतानाही भाजपच्या पारड्यामध्ये वोटिंग टाकलेलं आहे. काँग्रेसची खूप मोठी चुकी होती. वर्धामध्ये खूप चांगला जनसंपर्क असलेले, प्रचंड क्लीन इमेज असणारे आणि शहरी ग्रामीण सगळ्या भागातनं खूप भरघोस ज्यांना बॅकिंग मिळाली, ज्यांचं लोकांचं प्रेम मिळालं, असे डॉक्टर सचिन पावडेंनी काँग्रेसकडे जेव्हा तिकीटची मागणी केली, ते सगळ्या सर्वेमध्ये अग्रेसर असतानाही त्यांना तिकिटापासून डावलण्यात आलं आणि काँग्रेस लिडरशिपने जनमानसातली, सामान्य माणसातली जी विचारांची जी धार होती ती ओळखण्यात ते अयशस्वी ठरले आणि इथे सीट सिलेक्शन चुकल्यामुळे एक खूप मोठा उलटफेर इथे घडून आला. पण ह्या सोबत आपण अजून एक गोष्टीचं विश्लेषण जरूर केलं पाहिजे, ते म्हणजे भाजपचे उमेदवार डॉक्टर पंकज भोयर यांनी मागल्या 3 ते 4 वर्षात राजकारणात एक वेगळी अनोखी खेळी करून दाखवली. शहराचं सौंदर्यीकरण, प्रचंड विकास, अगदी विकासावर आधारित सगळं काही कॉन्सन्ट्रेशन आणि सोबत सोबत खूप दांडगा जनसंपर्क. अगदी लहान लहान प्रोग्राम्स मध्ये, अगदी लहान लहान जागेंवर तुम्ही पंकज भोयर यांची उपस्थिती जरूर बघितली असाल. सोबत सोबत अगदी लहानातलं लहान गाव असो किंवा एखादं छोटं मोठं गार्डन असो, वर्धा शहरातले छोटे छोटे गार्डन्स जे अगदी वाळीत पडलेले होते त्यांचं सुशोभीकरण करण्यात आलं आणि त्यांना एक खूप आगळं वेगळं स्वरूप देण्यात आलं. वर्धा शहरातले बरेचसे चौक, रस्ते अगदी चकचकाट करून डॉक्टर पंकज भोयर यांनी लोकांसमोर मांडले आणि बऱ्याचशा ग्रामीण भागात अगदी कधीतरी कुठेतरी समाज मंदिर असू द्या, कुठेतरी मंदिरांचा जीर्णोद्धार असू द्या किंवा अगदी बसायला लहान लहान डेस्क बेंच, काही ना काही प्रत्येक गावात डॉक्टर पंकज भोयर यांची रीच झालेली होती. एवढं असतानाही डॉक्टर सचिन पावडे यांनी डॉक्टर पंकज भोयरांच्या विरुद्ध एक खूप टफ फाईट उभी केली, पण अपक्ष उमेदवार म्हणून. आणि लोकांमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराबद्दल एक नेगेटिव्हिटी होती की आपण डॉक्टर सचिन पावडेंना जर का वोट द्यायला गेलो तर चुकीने काँग्रेस उमेदवार निवडून न यावा, म्हणून भाजपच्या विरुद्ध रोष असतानाही शेवटी ते वोटिंग जे आहे ते फिरून भाजपलाच पडलं आणि अशा प्रकारे भाजपची एक खूप कठीण सीट भाजपच्या आणि त्यांच्या आमदारांच्या अथक प्रयत्नातनं आणि काँग्रेसच्या एक खूप चुकीच्या निर्णयातनं निवडून आणण्यात आली.